नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये पार्लिमेंटचा विंटर सेशन होता. 1 डिसेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 या पिरियडमध्ये. आणि मित्रांनो, याच पार्लिमेंटच्या सेशनमध्ये एका एका मिनिस्टरने LICची इन्व्हेस्टमेंट डिस्क्लोज केली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण LICची कोणत्या ग्रुपमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे तीच बघणार आहोत, जी पार्लिमेंटमध्ये एका मिनिस्टरने सांगितले आहे. आणि मित्रांनो, त्या मिनिस्टरचे नाव काय आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. टाटा ग्रुप, रिलायन्स, अडानी अमॉंग टॉप 5 रेसिपिएंट्स ऑफ LIC's इन्व्हेस्टमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, LICची म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे टाटा ग्रुपमध्ये 88,404 कोटी रुपयांची. नंतर आहे HDFC बँकमध्ये 80,843 कोटी रुपयांची. आणि नंतर आहे रिलायन्स ग्रुपमध्ये 60,065.56 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, ही अनाउन्समेंट झाली होती पार्लिमेंटमध्ये ट्यूजडेला. तर मित्रांनो, राज्यसभामध्ये रिटर्न रिप्लायमध्ये मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स पंकज चौधरी यांनी सांगितले की LICची अडानी ग्रुपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 47,633.78 कोटी रुपये. SBIमध्ये LICची इन्व्हेस्टमेंट आहे 46,621.76 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे कोणी सांगितले आहे तर मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स पंकज चौधरी यांनी पार्लिमेंटच्या विंटर सेशनमध्ये यांनी रिप्लायमध्ये सांगितले आहे. तसेच मित्रांनो, पंकज चौधरी यांनी पुढे सांगितले की LICची 35 डोमेस्टिक कंपनीज किंवा ग्रुप्समध्ये 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची इन्व्हेस्टमेंट आहे. प्रत्येकी 5,000 कोटी रुपये, जी टोटल होते 7.87 लाख कोटी रुपये. आणि हे सुद्धा चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, मिनिस्टर पंकज चौधरी यांनी बिझनेस ग्रुपची लिस्ट शेअर करताना सांगितले की LICची कंबाईन हिस्सेदारी बिझनेस ग्रुप्समध्ये आहे 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, ज्यामध्ये L&T म्हणजे लार्सन अँड टुब्रो, युनिलिव्हर, IDBI बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि आदित्य बिर्ला आहे. या बिझनेस ग्रुप्सच्या लिस्टमध्ये LICची 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची इन्व्हेस्टमेंट आहे, असे स्वतः मिनिस्टर पंकज चौधरी यांनी विंटर सेशनमध्ये रिप्लायमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, पुढे मिनिस्टर पंकज चौधरी यांनी सांगितले की टॉप 5 ग्रुप्समध्ये LICची हिस्सेदारी 3.23 लाख कोटी रुपये आहे. तसेच मित्रांनो, 35 कंपन्यांमध्ये टोटल LICची 7.87 लाख कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे LICची. आणि मित्रांनो, हे सुद्धा स्वतः मिनिस्टर पंकज चौधरी यांनी सांगितले आहे पार्लिमेंटच्या विंटर सेशनमध्ये रिप्लायमध्ये. आणि मित्रांनो, पंकज चौधरी जे मिनिस्टर आहे त्यांनी पार्लिमेंटच्या विंटर सेशनमध्ये सांगितले की सप्टेंबर 2025च्या डेटानुसार 7 सेक्टर्समध्ये LICची
हिस्सेदारी आहे 2,27,327.84 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या 7 सेक्टर्स म्हणजे या 7 सेक्टर्समध्ये सिमेंट सेक्टर, FMCG सेक्टर, पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्स सेक्टर्स आणि न्यूज अँड ब्रॉडकास्टिंग सेक्टर इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, LICचे या सेक्टर्समध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार 2,27,327.84 कोटी रुपयांचे मोठे इन्व्हेस्टमेंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की मिनिस्टर पंकज चौधरी यांनी पार्लिमेंटच्या विंटर सेशनमध्ये जे LICचे इन्व्हेस्टमेंट डिस्क्लोज केले आहे ते आपण बघितले. तसेच LICची कुठे कुठे तसेच आपण हे पण बघितले की LICचे मोठमोठे इन्व्हेस्टमेंट कुठे आणि कोणकोणत्या ग्रुपमध्ये आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.